खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळावरून टीका केलेली आहे। 100 दिवसांमध्ये या सरकारने काही केलेले नाही असं सुळे यांनी म्हटलंय। तर अपेक्षेप्रमाणे सरकारचं काम नाही, राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे असं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय। हे खूप म्हणजे जड अंतकरणाने म्हणते, कारण का राजकारण हे होत राहील, इलेक्शन्स होत राहतील, पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ही खूप महत्त्वाची असते आणि कुठलंही राज्य याच्या हितासाठीच सगळ्यांनी काम करायचं आहे, देशाच्या हितासाठीच आपण सगळे शेवटी कामं करतो। इलेक्शन्स होतील, एकामेकाचा विरोध जरूर करू, पण इलेक्शन झाल्यानंतर राज्याची आणि देशाची परिस्थिती ही चांगलीच असली पाहिजे, ह्याच्यासाठीच तर सगळे काम करतो। पण दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात ज्या माझी विधानसभेच्या आधीची भाषणं जर तुम्ही सगळी काढली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या भाषणांमध्ये जे जे मी सांगत होते ते आज सगळं होतंय। प्रत्येक स्कीमबद्दल असेल किंवा सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची असेल, आर्थिक परिस्थिती फक्त महाराष्ट्राची, राज्याचीही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।